नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके, संचालक मास्टरमाइंड करिअर अकॅडमी अहमदनगर, राज्य उपाध्यक्ष व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र आपल्या सर्वांचं संपूर्ण इतिहासाच्या परिपूर्ण व्याख्यानमालेत सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज या व्याख्यानमालेचा 35वा भाग। या 35व्या भागामध्ये शिकणार आहोत आपण एक लोकप्रिय एक जनमान्य व्यक्तिमत्व अर्थात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। या व्याख्यानमालेच्या 34व्या म्हणजे मागच्या भागामध्ये आपण जहालयुग पाहायला सुरुवात केली होती। या जहालयुगामध्ये आपण जहालयुग आणि मवाळ युग यांच्यामधला फरक पाहिला होता, जहालयुगाची वैशिष्ट्ये पाहिली होती। आता आपल्याला जहालयुगातले प्रमुख नेतृत्व, जहालयुगामध्ये प्रमुख चार नेते मानले जातात। त्याच्यामध्ये एक लाल बाल पाल ही त्रिमूर्ती आणि चौथे म्हणजे अरविंद घोष। आता हे लाल बाल पाल ही त्रिमूर्ती म्हणजे कोण? लाल म्हणजे लाला लजपतराय पंजाब, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्र आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल बंगाल आणि चौथे अरविंद घोष हे सुद्धा बंगालचे। बर, या चारांपैकी या चारांनी 15 वर्ष जहालयुगाचं किंवा देशाचं नेतृत्व केलेलं आहे। मात्र 15 वर्षात लाला लजपतराय हे एकदाच राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले आहेत, बाकीचे कुणी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नाहीत। जहालयुगाला ज्या टिळकांचं नाव आहे, टिळक युग म्हणतात, त्या लोकमान्य टिळकांनी एकदाही राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं नाही, हेही लक्षात असू द्या। मात्र या जहालयुगाचे प्रणेते, या जहालयुगाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। आणि म्हणून सर्वप्रथम या नेतृत्वांमध्ये आज आपल्याला 35व्या भागामध्ये शिकायचंय, समजून घ्यायचंय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं व्यक्तिमत्व। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी आणि मृत्यू 1 ऑगस्ट 1920। आता सुरू आहे 2020 आणि 1920 ला म्हणजे हे वर्ष त्यांच्या पुण्यतिथीचं शताब्दी वर्ष आहे। बर, तर त्यांचा जन्म आणि मृत्यूची तारीख पाहिली। आता त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असं आहे। खरं तर केशव गंगाधर टिळक हे त्यांचं खरं नाव, म्हणजे त्यांचं ठेवलेलं नाव केशव। घरामध्ये तेच लहान वयाचे असल्या कारणानं सर्वजण टोपण नावानं बाळ या नावाने हाक मारायचे, ते तसंच नाव पडलं। असं असलं तरी त्यांना अजून एक तिसरं नाव प्राप्त झालं। ते हयात असताना ते तिसऱ्या नावानेच त्यांना ओळखलं जायचं। शाळेमध्ये असताना त्यांच्या किडकिडीत शरीरयष्टीमुळे त्यांच्या शिक्षकांनी एकदा त्यांच्या किडकिडीत शरीरयष्टीवर विनोद केला। हा विनोद त्यांना सहन न झाल्यानं त्यांनी तालीम जॉईन केली, सुदृढ शरीरयष्टीचे पैलवान झाले आणि मग ते शाळेमध्ये जॉईन झाले आणि तेव्हापासून त्यांना बलवंत या नावाने ओळखलं जाऊ लागलं, म्हणून त्यांचं तिसरं नाव बलवंत असंही आहे आणि लोकमान्य ही तर त्यांची पदवी आहे। बर, त्यांचं पूर्ण नाव पाहिलं, पूर्ण नावामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव आहे गंगाधर पंत, जे संस्कृतचे शिक्षक होते। बर, यानंतर वडिलांच्या नावाबरोबरच त्यांच्या चुलत्यांचं नाव पाहणंही गरजेचं आहे। गोविंद पंत किंवा गोविंदराव त्यांच्या चुलत्यांचं नाव, कारण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चुलत्यांनी त्यांचं शिक्षण आणि त्यांचा सांभाळ केलेला आहे। त्यांच्या आईचं नाव पार्वतीबाई, यांच्या आजोबांचं नाव रामचंद्र, यांच्या पत्नीचं नाव पार्वतीबाई तथा सत्यभामा आणि यांच्या मुलाचं नाव श्रीधर। अशा रीतीनं लोकमान्य टिळकांची कौटुंबिक माहिती। बरं, लोकमान्य टिळकांचं गाव समाज सुधारकांचा जिल्हा रत्नागिरीमध्ये चिखली नावाचं त्यांचं गाव। मात्र त्यांचा जन्म रत्नागिरीमध्येच टिळकाळी या ठिकाणी झालेला आहे। टिळकाळी या ठिकाणी मी प्रत्यक्ष त्यांचं जन्म ठिकाण सुद्धा पाहिलेलं आहे। एक काळ असा असायचा की बहुतांशी प्रत्येकाचा जन्म मामाच्या गावी व्हायचा, आजोळी व्हायचा। जर आत्ताच्या एखाद्या बाळाचं जर असं चरित्र लिहायला सुरुवात करायची म्हटलं आणि त्याचं जन्म ठिकाण जर पाहायचं म्हटलं तर सध्या बहुतांशी प्रत्येकाचा जन्म हॉस्पिटलमध्येच, अमक्याचा जन्म अमक्या हॉस्पिटलमध्ये झाला। अगदी डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर मग अमक्या नर्स होत्या, अमके डॉक्टर होते, 6 महिने काचेत होता, असं सगळं लिहावं लागेल त्याच्या चरित्रामध्ये। हा काळ आत्ताचा वेगळा आहे, तो काळ वेगळा। बरं, जन्म ठिकाण पाहिलं, त्यांचं गाव पाहिलं। 1866 रोजी म्हणजे सुरुवातीचे 10 वर्ष त्यांचं गावामध्ये सगळं बालपण झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे। मात्र 1866 मध्ये वडिलांची बदली झाली, पुण्याला आले आणि यांचा कुटुंब कबिला पुण्याला आला। तिथून पुढचा संपूर्ण प्रवास टिळकांचा पुण्यातूनच। शिक्षण घेत असताना त्यांच्यावरती केरवांना छत्रे नावाच्या गणिताच्या शिक्षकांचा मोठा प्रभाव होता। केरवांना छत्रे
आणि इतर शिक्षक टिळकांना सूर्याचं पिल्लू असं म्हणायचे. खरं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, तात्या टोपे अशा महापुरुषांचा मोठा प्रभाव होता. त्यांना आदर्श म्हणूनच टिळकांनी आपल्या जीवनाची वाटचाल केलेली आहे आणि म्हणूनच ही वाटचाल एक आदर्श ठरलेली आहे. पुढे पुण्यामध्ये 1871 मध्ये लोकमान्य टिळकांचा तापीबाईंबरोबर विवाह झालेला आहे. तापीबाईंचं लग्नानंतर नाव सत्यभामा असं ठेवलेलं आहे. म्हणजे तापीबाई म्हणजे सत्यभामा त्या लोकमान्य टिळकांच्या पत्नी आहेत. यानंतर 1872 मध्ये पुण्यामध्ये ॲग्लो व्हर्नाक्युलर स्कूल या ठिकाणी लोकमान्य टिळक मॅट्रिकची परीक्षा पास झाली. त्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. डेक्कन कॉलेजमध्ये आगरकर टिळक बरोबरच शिकत होते. 1877 मध्ये लोकमान्य टिळकांनी डेक्कन कॉलेज पुणे या ठिकाणी BA ची पदवी उत्तीर्ण केलेली. गणित हा त्यांचा विषय. यानंतर 1879 मध्ये मुंबईला जाऊन त्यांनी बॅरिस्टरची पदवी, कायद्याची पदवी मिळवलेली. हे करत असतानाच त्यांच्या समविचारी लोकांबरोबर असं ठरलं की आपल्या देशामध्ये मोठं आंदोलन उभं करायला पाहिजे, तशा प्रकारचं शिक्षण तरुणांना द्यायला पाहिजे आणि तशा प्रकारचं शिक्षण देण्यासाठी एखादी राष्ट्रीय शिक्षण देणारी संस्था असायला पाहिजे. आणि याच त्यांच्या स्वप्नाला मूर्त रूप प्राप्त झालंय. आणि टिळक, आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून 1 जानेवारी 1880 रोजी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आहे. हे न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी भारतातली पहिली संस्था आहे. 1880 ची संस्था फडणवीसांच्या वाड्यामध्ये सुरू झालेली आहे. बरं, यानंतर 1881 ची घटना काय, आपल्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी लोकमान्य टिळक, आगरकरांनी त्यांच्या सहकार्याने मिळून 2 जानेवारी 1881 रोजी इंग्रजी भाषेतील मराठा नावाचं साप्ताहिक सुरू केले, ज्याचे संपादक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. 2 दिवसानंतर म्हणजे 4 जानेवारी 1881 रोजी मराठी भाषेतील केसरीचं साप्ताहिक सुरू केले, केसरी नावाचं साप्ताहिक सुरू केले, ज्याचे पहिले संपादक आगरकर, दुसरे संपादक मात्र टिळक. आता पहिले आगरकर, दुसरे टिळक हे कसे, मी पुढे तुम्हाला सांगतो. यानंतर 1882 ची घटना ही आगरकरांच्या चरित्राच्या वेळेस आपण पाहिलेली, म्हणून याचं सविस्तर वर्णन मी सांगत नाही. 17 जुलै 1882 रोजी बर्वे प्रकरणामुळे टिळक आणि आगरकरांना मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगामध्ये 101 दिवस तुरुंगवास भोगण्यासाठी जावं लागलंय. 26 ऑक्टोबर 1882 रोजी 101 दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्याच्या बंड गार्डनमध्ये देशसेवेची शपथ घेतलेली आहे. यानंतर त्यांचा प्रवास अजूनच वेगाने सुरू झालेला आहे. हा प्रवास करत असतानाच आता चांगल्या पद्धतीने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी वाढले आणि त्यामुळे फडणवीसांच्या वाड्यामध्ये जागा पुरेना म्हणून 1 जानेवारी 1883 रोजी न्यू इंग्लिश स्कूलचं स्थलांतर हे गद्रे वाड्यामध्ये केलेलं आहे. पुढे शिक्षण प्रसाराच्या हेतून 24 ऑक्टोबर 1884 मध्ये पुण्यामध्ये या दोघांनी आणि त्यांच्या सहकार्याने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढे 2 जानेवारी 1885 रोजी त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. हा सगळा प्रवास सुरू असताना लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचं अध्यापन केले. अत्यंत कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून लोकमान्य टिळकांची ओळख त्या काळामध्ये होती. या कडक शिस्तीमुळेच त्यांच्या गणिताचा निकाल 100% लागायचा. एवढंच नाही, त्यांच्याच प्रयत्नामुळे न्यू इंग्लिश स्कूल मधल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नाना जगन्नाथ शंकरसेठ यांच्या नावाची शिष्यवृत्ती देखील मिळायची. याच त्यांच्या शिस्तीमुळे एक काल्पनिक गोष्ट त्यांच्यावरती लिहिली गेली, मी शेंगा खाल्ल्या नाही टरपले उचलणार नाही. ही काल्पनिक गोष्ट आहे, परंतु त्याला बेस आहे त्यांची कडक शिस्त. खरं तर तो काळ असा होता, शेंगा खाल्ल्या नाही तरी शिक्षकांनी सांगितलं म्हणून टरपले उचलायची. तो काळ असा होता की शिक्षक लाथाबुक्क्याने विद्यार्थ्याला मारायचे, तरी विद्यार्थी तो प्रसाद म्हणून, एक शिक्षण म्हणूनच ते स्वीकारायचे, त्याला विरोध केला जात नव्हता. आत्ताचा काळ वेगळा. बरं, अशा प्रकारचे लोकमान्य टिळक एक हाडामासाचे शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते, गणिताचे शिक्षक लक्षात असू. बरं, पुढे हे सगळा प्रवास चालू असताना मात्र आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले. मतभेदाचे अनेक छोटे मोठे कारण, मात्र त्यातलं महत्वाचं कारण असं आहे की आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा. आगरकरांचं मत होतं अगोदर सामाजिक सुधारणा नंतर राजकीय सुधारणा, म्हणजे अगोदर समाज प्रबोधन, अगोदर सामाजिक सुधारणा करूया नंतर स्वातंत्र्य. टिळक मात्र म्हणायचे नाही, अगोदर स्वातंत्र्य, इंग्रजांना हुसकावून लावू अगोदर आणि नंतर आपल्या सामाजिक सुधारणा करत बसू. आणि हे मतभेद शेवटी विकोपाला गेले. आणि मतभेद विकोपाला जाऊन 25 ऑक्टोबर 1887 रोजी गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला. आणि त्या दिवसापासून
लोकमान्य टिळकांनी आर्यभूषण प्रिंटिंग प्रेस पुणे सहित त्याचबरोबर केसरी कर्जा सहित विकत घेतले आणि तेव्हापासून केसरीचे दुसरे संपादक जे आहेत लोकमान्य टिळक ठरले. आजही केसरी दैनिक स्वरूपामध्ये येतंय आणि त्याच्यावरती लोकमान्य टिळकांचा फोटो असतो, तर तो या कारणामुळे. बरं, 1887 पासून केसरीचे संपादक पद आता टिळकांकडे आलेले आहे. पुढे हे मतभेद काय थांबलेले नाही. पण 1890 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उडी घेतली. त्याच काळामध्ये घटना घडली. 1891 मध्ये टिळकांनी संमती वय विधेयकाला विरोध केला. आता संमती वय विधेयक म्हणजे काय, तर आपण हे आगरकरांच्या चरित्राच्या वेळेस पाहिले, इथं थोडक्यात सांगतो. संमती वय म्हणजे लग्नाच्या वेळेस मुलीची संमती घेणं, संमती असणं एवढंच. तरी टिळकांनी याला विरोध का केला, तर विरोध या गोष्टीला नव्हता, तर हिंदू धर्मामध्ये कायदा करण्याचा अधिकार इंग्रजांना नाहीये म्हणून लोकमान्य टिळकांनी संमती वय विधेयकाला विरोध केला होता. पुढे 1893 रोजी भारतीय समाजाला संघटित करून स्वातंत्र्याचं आंदोलन मोठ्या शक्तीने उभं करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुण्यामधून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. खरं तर गणेशोत्सव फार प्राचीन काळापासून सुरू आहे, मात्र त्याला सार्वजनिक रूप देण्याचं काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे. यानंतर 1895 मध्ये हेच अशाच प्रकारचा अजून एक मोठा उत्सव लोकमान्य टिळकांनी भारतीय समाजाला संघटित करण्यासाठी सुरू केले आहे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव. त्याच काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर जाऊन लोकमान्य टिळकांनी जयंती सुद्धा साजरी केलेली आहे. अशा रीतीने हे दोन उत्सव फार महत्त्वाचे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ठरलेले आहेत, ज्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. 1893 मधली अजून एक महत्त्वाची गोष्ट, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सहकारी आहेत चाफेकर बंधू. या चाफेकर बंधूंनी पुण्यामध्ये हिंदू धर्म संरक्षणी नावाची संस्था सुरू केली. 1896-97 मध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये लोकमान्य टिळकांनी लोकांना मदत केलेली, दुष्काळग्रस्तांना मदत केली, त्याचबरोबर सरकारवर कडाडून टीका सुद्धा केलेली आहे. याच वेळेस लोकमान्य टिळकांनी केसरीमधून, आपल्या केसरीमधून लेखन करून स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार केलाय. परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाका, हरताळ पुकारा, अशा प्रकारचं आवाहन सुद्धा भारतीयांना केलेलं आहे. महात्मा गांधीजींच्या अगोदर हरताळ या संकल्पनेचा वापर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलेला आहे. 1897 मध्येच महाराष्ट्रावर, विशेषतः पुण्यामध्ये प्लेगची साथ फार मोठ्या प्रमाणात आली होती आणि या प्लेगचं निवारण करण्यासाठी इंग्रजांनी रँड नावाच्या कमिशनरच्या आयुक्ताची नेमणूक केली होती. मात्र या कमिशनरने, या आयुक्ताने लोकांची प्रचंड पिळवणूक, लोकांवर प्रचंड अत्याचार सुरू केले होते. या विरोधातही लोकमान्य टिळकांनी लेखन केलं होतं, आवाज उठवला होता. दिनांक 15 जून 1897 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरीमधून एक लेख लिहिला होता, तो प्रसिद्ध आहे. आजकाल शहरात पसरलेला प्लेग त्याच्या मानवी रूपापेक्षा दयाळू. आजकाल शहरात पसरलेला प्लेग म्हणजे हा खरा प्लेग, त्याच्या मानवी रूपापेक्षा म्हणजे रँडपेक्षा, म्हणजे हा प्लेग परवडला, रँड नको, अशा प्रकारचं लेखन केलं. आणि बरोबर 7 दिवसांनी दिनांक 22 जून 1897 रोजी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर येत असतानाच पुण्यातील गणेश खिंडीमध्ये चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. चाफेकर बंधू तिघ, त्यापैकी दोघांनी हत्या केलेली, दामोदर आणि बाळकृष्ण या दोघांनी हत्या केलेली. या दोघांची माहिती त्यांच्याच गटातील एक गणेश द्रविड यांना माफीचा साक्षीदार म्हणून इंग्रजांना दिले. म्हणून यांचा तिसरा भाऊ वासुदेव चाफेकर आणि त्याचा मित्र महादेव रानडे या दोघांनी गणेश द्रविडची हत्या केली. या प्रकरणामध्ये चौघांनाही फाशीची शिक्षा झाली. मात्र याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचाही सहभाग आहे म्हणून त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा, राजद्रोहाचा खटला भरवला. हा खटला 9 न्यायाधीशांसमोर चाललाय. 6 न्यायाधीश त्यापैकी इंग्रज होते, 3 न्यायाधीश भारतीय होते. यावेळेस लोकमान्य टिळकांचा खटला चालवण्याचं काम केलं न्यायमूर्ती दावर यांनी आणि यामधून लोकमान्य टिळक निर्दोष मुक्त झाले. मात्र इंग्रजांच्या विरोधात लेखन केलं म्हणून त्यांना 18 महिन्याची म्हणजे 1.5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा न्यायमूर्ती स्ट्रॅची यांनी सुनावली. मग सुरुवातीचे 6 महिने डोंगरीच्या मुंबईच्या तुरुंगामध्ये राहिले, त्याच्यानंतरचे 6 महिने भायखळ्याच्या तुरुंगामध्ये मुंबईमध्ये आणि नंतरचे 6 महिने पुण्यातील येरवाडा तुरुंगामध्ये, असे 1.5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा हे केलेली आहे. या तुरुंगवासानंतर पुन्हा त्यांनी आपलं जोमाने काम सुरू केले. केसरीमध्ये तसा लेखच लिहिला होता, टिळक सुटले पुढे काय, पुन्हा शहरी अशा प्रकारचा लेख लिहिला आणि टिळकांनी पुन्हा एकदा जोमाने आंदोलनात उडी घेतली. साऱ्या देशभरामध्ये हे आंदोलन सुरू असतानाच 1904 मध्ये कर्नाटकमधील बेळगाव या ठिकाणी त्यांचं भाषण झालेलं, सभा झालेली आणि या सभेमध्ये त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार आहे, अशी सिंहगर्जना केली. ती लोकप्रिय झाली, सुप्रसिद्ध झाली.
त्याच वर्षी त्यांनी अहमदनगरमधील इमारत कंपनीच्या मैदानामध्ये देखील मोठी सभा घेतली होती. त्या सभेत केलेल्या भाषणावरून त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा खटला भरवला होता. मात्र साक्षी पुरावे अभावी इंग्रजांना ती पाठीमागे घ्यावा लागला. यानंतर हे सगळं कार्यक्रम जोमाने चालू असताना देशभरामध्ये आंदोलनाचा एक फार मोठं वादळ सुरू असतानाच लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घोषित केली आणि बंगालच्या फाळणीच्या विरोधात लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा नारा दिला, परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आणि फार मोठ्या आंदोलनाने वेग घेतला. या लॉर्ड कर्झनचं लोकमान्य टिळकांनी वर्णन केलं होतं हिंदुस्थानचा औरंगजेब. पुढे 1908 मध्ये अजून एक महत्वाची घटना घडली. काय घटना घडली? प्रफुल्लचंद चाकी आणि खुदीराम बोस या दोन क्रांतिकारकांनी जुलमी ब्रिटिश अधिकारी किंग्सफोर्डला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यामध्ये प्रफुल्लचंद चाकी यांनी इंग्रजांच्या तावडीत सापडू नये म्हणून स्वतःला गोळी मारून घेतली. खुदीराम बोसला मात्र इंग्रजांनी पकडलं आणि फाशीची शिक्षा दिली. या प्रकरणामध्ये लोकमान्य टिळकांचाही सहभाग आहे असा इंग्रजांनी विचार केला आणि त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरवला. त्यावेळेस मात्र न्यायमूर्ती दावर हे न्यायाधीश होते आणि यांनी त्यांना 6 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली आहे आणि त्यांना म्यानमारमधील मंडालीच्या तुरुंगामध्ये पाठवलेले. अत्यंत खडतर अशा 6 वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे. 6 वर्ष तुरुंगामध्ये राहिलेले, अत्यंत हलाखीचं जीवन जगत असतानाच, तुरुंगवास सोसत असताना तुरुंगामध्येच लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचं सुप्रसिद्ध पुस्तक लिहिलेलं आहे, जे भगवद्गीतेचं टीकात्मक रूप आहे. तुरुंगात असतानाच दुर्दैवानं त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे. सत्यभामाबाईंचा मृत्यू झालेला आहे. पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा लोकमान्य टिळकांना जाता आलं नाही. तुरुंगातून 1914 रोजी सुटका झाली. तुरुंगातून सुटका झाली तेव्हा आयर्लंड या देशाच्या महिला अर्थात आयरिश महिला ॲनी बेझंट या भारतात आल्या होत्या. भारतात मद्रासमधील अड्यार या ठिकाणी सुरू असलेल्या थिओसॉफिकल सोसायटीचं काम करत होत्या आणि त्याच वर्षी त्यांनी भारताला स्वशासन मिळवून देण्यासाठी होम रूल चळवळीची स्थापना केली. टिळकांनी तुरुंगातून सुटल्यानंतर ॲनी बेझंट यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली आणि त्यांच्या सहकार्याने 1916 रोजी महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये त्यांनी होम रूल चळवळीची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये स्थापन केलेल्या होम रूल लीग असोसिएशनचे अध्यक्ष होते बॅरिस्टर बाप्तिस्टा आणि सचिव होते न. ची. केळकर. याच काळामध्ये 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं आणि या पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांना मदत करावी या योजनेला लोकमान्य टिळकांना देखील पाठिंबा दिला होता. गांधीजींचा पाठिंबा होताच होता, लोकमान्य टिळकांचा सुद्धा पाठिंबा होता. बरं, 1916 ही होम रूल चळवळ स्थापन झाली. अमेरिकेमध्ये होम रूल चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम लाला लजपत राय यांनी केलेलं आहे. पुढे होम रूल चळवळीचा दबाव इंग्रजांवर इतका वाढला की दिनांक 20 ऑगस्ट 1917 रोजी भारत मंत्री मॉन्टेगू घोषणा करावी लागली. घोषणा काय होती? भारतामध्ये क्रमाक्रमाने जबाबदार शासन पद्धती राबवली जाईल. पुढे याच घोषणेनुसार 1919 मध्ये कायदा झाला, मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा. आणि या कायद्याला 1919चा सुधारणा कायदा असे म्हणतात. या कायद्यावर टीका करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी एक लेख लिहिला होता, उजाडले पण सूर्य कोठे. सरते शेवटी इंग्रजांनी आवाहन केलं भारतीयांना की तुम्ही आम्हाला सहकार्य केले तरच आम्ही सहकार्य करू शकतो, सुधारणा करू शकतो. तेव्हा लोकमान्य टिळकांनी 1919 मध्ये आपलं एक धोरण जाहीर केलं. इंग्रजांना आवाहन केलं, जर इंग्रजांनी आम्हाला सहकार्य केलं तरच आम्ही इंग्रजांना सहकार्य करू. अशा प्रकारच्या धोरणाला इंग्रजीमध्ये नाव दिलं गेलं कोऑपरेटिव्ह रिस्पॉन्सिव्ह किंवा प्रतियोगी सहकारिता धोरण. आणि या धोरणाचा ठराव राष्ट्रीय सभेच्या 1919च्या अमृतसरला भरलेल्या अधिवेशनामध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली तो पास झालेला आहे. 1919 मधलीच दुर्दैवाची घटना, जालियनवाला बाग हत्याकांड नावाची घटना घडली आणि लोकमान्य टिळकांच्या हृदयाला मोठा धक्का बसला. तेव्हापासून टिळक आजारी पडू लागले होते. याच काळामध्ये एक ब्रिटिश पत्रकार भारतामध्ये आला आणि तो लोकमान्य टिळकांना हिंदुस्थानचा किंवा भारताच्या असंतोषाचा जनक म्हटला. लोकमान्य टिळकांनी त्याच्यावर खटला भरवला. हा इंग्लंडला त्यांनी खटला लिहिला. लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला खटल्याच्या निमित्ताने गेलेला असताना त्यांनी मजूर पक्षाच्या सभेमध्ये जाहीर भाषण केलं होतं, व्याख्यान केलं होतं. पुढे महात्मा गांधीजींनी आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं असं मत मांडलंय. या मताबरोबर लोकमान्य टिळकही सहमत झाले आणि निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी 1920 मध्ये लोकमान्य टिळकांनी डेमोक्रॅटिक काँग्रेस पार्टीची स्थापना केली. हे सगळं सुरू असताना आजारपण पाठीमागे लागलं होतं. मुंबईमध्ये सरदार गृह या ठिकाणी राहत असतानाच दुर्दैवानं 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.
बर, लोकमान्य टिळकांचा हा सर्व जीवन प्रवास आपण पाहिला. आता आपल्याला लोकमान्य टिळकांची ग्रंथसंपदा पाहायची, त्यांचं लेखन पाहायचं. ग्रंथसंपदा यामध्ये त्यांचं सुप्रसिद्ध असं गीता रहस्य नावाचं पुस्तक, बर, जे त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलंय. भक्ती, ज्ञान व कर्म हे त्यामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर ओरायन, त्याचबरोबर वैदिक क्रोनॉलॉजी आणि वेदांग ज्योतिष, त्याचबरोबर टिळक पंचांग पद्धती. ओके. याचबरोबर लोकमान्य टिळकांनी जी चतुसूत्री सांगितली होती ती ही महत्त्वाची, स्वराज्य, स्वदेश, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार, ती जहालांची चतुसूत्री मानली जाते. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुद्धा लोकमान्य टिळकांनी प्रयत्न केलेले आहे. त्याचबरोबर त्यांचे शेकडो लेख प्रसिद्ध झालेले ते लेखसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामध्ये एक उजाडले पण सूर्यकोठी आहे, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल शिशुपाल की पशुपाल, बादशाह ब्राह्मण झाले, असे अनेक लेख लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध आहेत आणि ते परीक्षेला विचारले जातात. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचे विचारसुद्धा परीक्षेला विचारले जातात. त्यातील काही महत्त्वाचे वाक्य: संन्यासी होण्यापेक्षा लोककल्याणार्थ निरपेक्ष हेतूने कार्य करणे गरजेचे, विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून आपल्याला सोयीस्कर आयात कर लागू करू शकतो, प्राचीन काळी टोळीवाल्यांच्या मनात आपल्या टोळीप्रती जी निष्ठा राहत असे त्याचेच आधुनिक नाव म्हणजे राष्ट्रवाद. याचबरोबर लोकमान्य टिळकांना अनेक उपाध्या मिळालेल्या आहेत, त्या उपाध्यासुद्धा परीक्षेला विचारल्या जातात, त्या लक्षात ठेवणं गरजेचं. त्यामध्ये लोकमान्य, दुसरे भारताचे अनभिषिक्त सम्राट, त्यानंतर लोकतांत्रिक स्वराज्याचे प्रवक्ते, भारतीय जहाल विचारसरणीचे जनक, भारतीय क्रांतीचे जन्मदाते, राष्ट्रीय सभेचा पहिला लोकप्रिय नेता, राष्ट्रीय सभेचा देशासाठी तुरुंगवास भोगणारा पहिला नेता, वेदांताचे गाढे अभ्यासक, राष्ट्रीय विचारवंत, असंतोषाचे जनक, तेल्या तांबोळ्यांचा नेता, स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, गणितज्ञ, खगोलतज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, शिस्तप्रिय शिक्षक, विशारद, अशा अनेक उपाध्यांनी लोकमान्य टिळकांचं वर्णन केलं जातं. अशा रीतीने आज आपण संपूर्ण इतिहासाच्या परिपूर्ण व्याख्यानमालेतील 35वा भाग आपण शिकलो आणि या 35व्या भागामध्ये आदरणीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं चरित्र समजून घेतलेलं आहे. आज इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.